मोदींना जाऊन सांगावं लागेल की मी नोटबंदी केल्यात, मात्र सिंधुदुर्गात मात्र कॅशने सगळं चालतं व्यवहार. एक गोष्ट अशी आहे की त्या आमच्या ताई आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. आमची 3 पिढ्यांची श्रीमंती आहे आणि हे त्यांनाही माहिती आहे आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेची टीका त्यांनी करणं हे एकंदरीतच राजकारणाला योग्य नाही. ही परंपरा राहिलेली आहे माझ्या 3 पिढ्यांची की जो मनुष्य अडचणीमध्ये असतो त्याच्यासाठी आम्ही मदत करतो आणि हे सगळे पैसे आमचे ऑफिशियल आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही. आपण बघा, त्या माझ्या ताई आहेत, त्यांच्यावर कुठली टीका मी करणार नाही, परंतु अशा तऱ्हेने टीका करण्यापेक्षा आपण सिंधुदुर्गासाठी काय केलं, 2.5 वर्ष सत्तेमध्ये आल्यानंतर आपण सिंधुदुर्गासाठी काय केलं. आमच्या योजना बंद केल्या, आमचे पैसे सगळे होते, हे पैसे खर्च करायला परवानगी नाही दिली, मीटिंग्स घेतल्या नाहीत, शेतकऱ्यांच्या मीटिंग्स घेतल्या नाहीत. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे सामाजिक प्रश्नावर बोलण्याऐवजी त्याला दुसरीकडे वळण देण्याऐवजी तुम्ही नेमकं लोकांसाठी काय केलं हे सांगणं आवश्यक आहे. ज्या वेळेला सिंधुदुर्गाची योजना बंद झाली त्यावेळेला पवारसाहेब सर्वसर्वा होते, ताई सांगू शकल्या असत्या अजितदादांना की योजना बंद करू नका, सिंधुदुर्गाला आपण दुसऱ्या मार्गाने पैसे देऊ शकत नाही. बोलले का? आंबोली चौकुळ गेळेच्या ह्याला स्टे दिला होता मुख्यमंत्र्यांनी, 2.5 वर्ष स्टे उठला नाही, काय बोलल्या का? आमच्याकडे पाणबुडी मंजूर झालेली होती, पर्यटनासाठी केवढा तरी त्याला स्कोप होता, त्यावेळेला त्याच्याबद्दल काय बोलल्या का? कुठल्या पातळीवर जायचं बोलताना मी 100 गोष्टीची मलासुद्धा माहिती असते आणि मी ते बोलू शकतो. आदरापोटी बोलत नाही एवढंच लक्षात ठेवा आणि मला बोलायला कृपया भाग पाडू नका. आदर आहे, आदर तसाच राहून दे. नाहीतर महाराष्ट्राचा एवढा मला अभ्यास आहे, प्रत्येक भागाचा मला अभ्यास आहे, पुण्याचा अभ्यास आहे, मुंबईचा अभ्यास आहे, मी अनेक गोष्टीवर बोलू शकतो. शिक्षण खात्यावर सुद्धा आपल्याला महत्त्वाचं शिक्षण खातं मिळालेलं आहे, मात्र शाळा बंद करून दारूची दुकानं चालवण्याचा प्रयत्न केला जातो. हे ट्रिपल इंजिनचं सरकार असं करतंय. हे बघा, बोलण्याला एक मर्यादा असतात. उद्या सकाळी मी पवारसाहेबांची आणि माझी भेट ठरलेली आहे, त्यावेळेला सुप्रियाताई येऊन काय बोलल्या मी अवश्य त्यांना सांगेन. ही आमची परंपरा नाही. कुठली शाळा बंद झाली आणि कुठे दारूचं दुकान सुरू झालं दाखवा. एक दुकान जर चालू झालेलं असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन. ज्या लोकांचं शिक्षणाचं बाजारीकरण झालं महाराष्ट्रामध्ये, कसं झालं हे मला माहिती आहे. कोट्यावधी रुपये जातात आमचे फुकट, कसे जातात मला माहिती आहे. एक शब्दाने आम्ही बोलत नाही, याचा अर्थ काय? मुलांची काळजी नाही का? मुलं शिकायला नको का? मुलांना चांगल्या शाळा नको का? की नुसतीच भर सगळ्या शिक्षण संस्थांची करायची? आज शिक्षण संस्थांच्या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. आज माझा खेड्यामधला विद्यार्थी गळक्या शाळेमध्ये बसतो, मोडक्या बेंचवर बसतो, अनेक ठिकाणी बसायला बेंचेससुद्धा नसतात. परिस्थिती कधी सुधारायची नाही का? आणि कुठला पैसा आहे? CSRचा पैसा जर त्यांनी खर्च केला आणि शाळा सुधारल्या, काय चूक आहे? तुमच्या पोटात का दुखतं? एवढे मोर्चे निघतात, कोण मोर्चे घडवतं आहे? याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. आणि म्हणून एखादं वाक्य जर पवारसाहेबांच्याकडून आलं आणि त्यांच्या मनामध्ये गैरसमज असेल तर त्यांची ताबडतोब भेट घेऊन, त्यांचं वेळ घेऊन त्यांना सगळं दाखवण्याचा एवढा मी पवारसाहेबांचा चाहता आणि त्यांना मानणारा आहे. आणि सुप्रियाताईने काही इथे येऊन बोलावं हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करत असताना निश्चितपणे जिल्ह्याचा विकास कसा होईल हे ज्याप्रमाणे मी बघतो, तसंच शिक्षण खात्याचा विकास कसा होईल आजपर्यंत का नाही घडलं? आजपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम ही 5 पट मला वाढवायला लागली, तुम्ही का नाही वाढवली? फक्त ग्रँटेबल स्कूलच्या लोकांना फक्त कशा ग्रँट मिळाल्या पाहिजेत? एका वेळेला 10 शिक्षक पाठवले पाहिजेत, मग 10 शिक्षकांमध्ये तडजोड होणार आणि मग त्याच्यामधून काहीतरी घेतलं जाणार. हे सगळे प्रकार मी बंद केले. ह्याच्यापुढे फक्त 3 शिक्षक पाठवले जाणार. हा निर्णय घेतला म्हणून माझ्यावर राग असू शकतो, पण हा राग अनाठायी आहे. मी कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसाठीच काम करणार आणि मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे की ज्याची प्रॉपर्टी दरवर्षी कमी होते. ज्यावेळेला मी पुढच्या वेळेला माझं रिटर्न भरेन त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ती प्रॉपर्टी आणि 2-3 आणि जमिनी विकल्या गेलेल्या आहेत. आम्ही आमच्या वाडवडिलांनी कमावलेलं आहे, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगायचं आहे, जर माझे असतं तर माझी प्रॉपर्टी वाढली असती ना. प्रॉपर्ट्या कमी का होतात याचं उत्तरसुद्धा त्यांनी दिलं पाहिजे. आणि असे आमदार तुम्हाला सांभाळता आले नाहीत, हे दुर्दैवाचं आहे. तुम्ही ते सांभाळू शकला नाही म्हणून आम्हाला बाहेर जायला लागलं ना. काय संघर्ष झालेला होता बघा. त्यांचं हे करायला मी त्यांचा बांधील नाही आहे,
त्यांनी माझ्यावर काही बोलावं, मी त्यांच्यावर एक शब्द बोललेलो नाही आहे. हे त्यांनी नशीब समजावं की मी बोललेलो नाही आहे. ज्याला बोलतो त्याला काय होतं हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी ज्यांना स्वतःची बहीण मानतो, मोठी बहीण मानतो, त्यांच्याबद्दल कधीही मी अनादराने बोलणार नाही, त्यांच्याबद्दल काही ॲलिगेशन करणार नाही किंवा त्यांनी समाजावर केलेल्या आरोपाचं कुठलं उत्तर सुद्धा देणार नाही. एवढी माणुसकी माझ्याकडे शिल्लक आहे. असं म्हणाले की जे शरद पवारांचे झाले नाहीत, जे उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत, ते एकनाथ शिंदेचे पण होणार नाहीत, ते कधी भाजपमध्ये झाले असं ते म्हणतात. हे बघा, सुप्रियाताईंनी हा विचार करावा की मी आदल्या दिवशी विमानाने आलेलो होतो मुंबईला. साहेब मला आपल्या गाडीत बसून नवी मुंबईला घेऊन गेले आणि त्यांनी मला सांगितलं की दीपक तू सावंतवाडीलाच थांब, तू कुठे बाहेर प्रचाराला फिरण्याची गरज नाही, मी कणकवलीला मीटिंग घेईन, तू येण्याची आवश्यकता नाही. हे एकदा ताईंना जाऊन विचारून दे साहेबांना असं झालं होतं की नाही. आणि दुसऱ्या दिवशी जर साहेब इथे येणार असतील आणि माझा जर राजकीय संघर्ष चालू होता ज्याच्याबद्दल पवारसाहेबांना सुद्धा माहिती होतं आणि मी स्टेजवर कसा जाऊ, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे दिला आणि मी स्टेजवर गेलो नाही. मी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो. कधी मला अनेक वर्ष तिकीटं स्वतः आमदारकीला मिळालं नाही. मला पहिल्यांदा मिळालं ज्यावेळेला मी 54 वर्षाचा होतो, त्यावेळेला मला पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट दिलं. तरी पण मी एकनिष्ठ राहिलो, पवारसाहेबांच्याबरोबर एकनिष्ठ राहिलो. का राहिलो हा प्रश्न आहे ना. ज्या दिवशी पवारसाहेबांचे 2 काँग्रेस झाल्या त्या दिवशी मी पहिला नगराध्यक्ष आहे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन केली. आम्ही आमच्या निष्ठा द्यायच्या आणि मग पवारसाहेबांचा अपमान होऊ नये म्हणून मी माझ्या पक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर मी हे केल्यानंतरसुद्धा मी राष्ट्रवादी सोडलेली नव्हती. त्याच्यानंतरसुद्धा राष्ट्रवादीचा मेळावा झाला त्यावेळेला माझा कशा रीतीने अपमान केला गेला ते ताईने बघितलं पाहिजे. मग ताईने ते अपमान सहन करून, मी तर स्वाभिमानी आहे, कशासाठी मी राहणार. आणि उद्धवसाहेबांनी मला फोन करून बोलवलेलं आहे, मी फोन करून त्यांच्याकडे नाही गेलो. आणि मला स्वतः मोदी साहेबांच्याकडे दिल्लीला बोलवलेलं होतं, मला कॅबिनेट मंत्री करण्यात येणार होतं, कोकणची जबाबदारी देण्यात येणार होती. ते सगळं सोडून मी शिवसेना जॉईन केली केवळ बाळासाहेबांच्या विचारासाठी. आणि उद्धवसाहेब ज्यावेळेला अडचणीत होते त्यावेळेला त्यांचीसुद्धा पंतप्रधान महोदयांशी गाठ घालून देणं हे मी केलेलं आहे स्वतः आणि माझ्या कॉन्टॅक्टमधून ते झालेलं आहे. त्यावेळेला उद्धवसाहेबांनी शब्द दिलेला होता की महाराष्ट्रामध्ये गेल्याबरोबर युतीची पुनर्स्थापना मी करेन. हे ताईंना माहिती नाही आहे. आणि हे ज्या वेळेला संजय राऊतनी जाऊन पवारसाहेबांना सांगितलं त्याच्यानंतर हे सगळं बिघडलं. नाहीतर आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो होतो, ज्या विचारासाठी गेलो, बाळासाहेबांच्या जाज्वल्य विचारासाठी मी शिवसेनेमध्ये गेलो. आणि गेल्यानंतर मला कॅबिनेट मंत्री करता आलं नाही. त्याला उद्धवसाहेबांनी स्वतः मला बोलवून सांगितलं की हे सिनियर लोक आहेत, बाळासाहेबांबरोबर काम केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला राज्यमंत्री करू शकलो. मला कुठे राग आहे, मला मंत्रिपदावरून काढलं त्यावेळेला मी शिवसेना सोडलेली नाही आहे. परंतु ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांवर अन्याय व्हायला लागला ते निघून गेले त्यावेळेला मी स्वतः गेलेलो आहे याच्याकडे उद्धवसाहेबांकडे आणि मी त्यांना सांगितलं की स्वतःचं घर जळत असताना अगोदर आग विझवा, सगळ्यांना परत बोलवा, हा सांगणारा मी कार्यकर्ता आहे. आणि मी ज्या दिवशी ती मीटिंग संपल्यानंतर आदित्य साहेबांच्या बरोबर त्यांना सोडायला ते राहत होते त्या हॉटेलवर गेलो त्यावेळेला मी त्यांना कल्पना दिलेली होती की मी तुमच्यावर हॉटेलवर राहणार नाही, माझी पत्नी आजारी आहे आणि ती घरी एकटी आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या गाडीला युवा शिवसैनिकांनी घेरलं, माझ्या गाडीचा पाठलाग केला. त्यावेळेला मी स्पष्ट फोन करून अनिल देसाईंना सांगितलं, ते सरचिटणीस आहेत, पुन्हा जर माझ्या घराच्या समोर तुमच्या गाड्या दिसल्या तर त्या दिवशीपासून मी तुमच्याबरोबर नाही. आणि ताठमानेने बाहेर पडलेलो आहे. अशा तरुण मुलांच्या दांडगाईला मी बळी पडत नाही. मी मोठे मोठे राजकीय संघर्ष केले, ते विचाराने केले आणि त्या विचारापुरते ते मर्यादित होते म्हणून ज्यांच्याशी संघर्ष झाले त्यांच्याबरोबर सुद्धा आज मी चांगला आहे. तुमच्याशी तर माझा काहीच संघर्ष झालेला नाही आहे. एकच गोष्ट लक्षात घ्या सुप्रियाताई, ज्या वेळेला शिवसेना राष्ट्रवादीला मी असताना दुसऱ्या क्रमांकाला होती, काँग्रेस पहिल्या क्रमांकाला होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या इलेक्शनची टोटल केली तर काँग्रेसला 1,80,000 मतं मिळायची, राष्ट्रवादीला 1,50,000 मिळायची आणि शिवसेनेला 30,000 मतं मिळायची. मी प्रवेश केल्यानंतर एका वेळेला लोकांचा स्विंग झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1,80,000वर. त्यावेळेला काँग्रेस होती कारण काँग्रेस आणि भाजप एकत्र त्यावेळेला नव्हते. राणेसाहेब त्यावेळेला सत्तेमध्ये होते. भाजप आणि एकत्र आल्यानंतरसुद्धा थेट शिवसेना 30,000वरून 1,50,000वर पोचली, ही वस्तुस्थिती आहे. आणि राष्ट्रवादी 1,50,000वरून 10-20,000वर आली. का आली ह्याचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे. चांगल्या कार्यकर्त्यांना सांभाळायला शिकलं पाहिजे, जे पवारसाहेबांनी केलेलं होतं. ते न करता आल्यानंतर वाटेल ते बोलणं ही माझी संस्कृती नाही. मी त्यांचा आदर ठेवतो, आजही आदर ठेवतो, पुढे सुद्धा आदर ठेवत जाईन आणि त्यांना ताईच म्हणत राहील.
मी कशाला तक्रार करू? मी त्यांना वस्तुस्थिती सांगणार की शिक्षण खात्याची ही वस्तुस्थिती आहे. कुठल्याही ठिकाणी त्या शाळेमध्ये कसलाही डान्स झालेला नाही आहे. ती ग्रामपंचायतीची जागा आहे, ती आमच्या शाळेच्या नावावर नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ग्रामपंचायतीकडून ते जे मंडळ आहे, गणेश मंडळ आहे, त्यांनी रितसर परवानगी घेतली होती. ह्याच्याशी शाळेचा काहीही संबंध नाही. श्रीग्राम कंपनीने त्या शाळेच्या खोल्या बांधून घेतलेल्या असल्या तर तो प्रोग्राम मुळात श्रीग्राम कंपनीचा नाही आहे. आणि श्रीग्राम कंपनीने त्याच नाशिकमध्ये 5 की 6 शाळांना खोल्या बांधून दिलेल्या आहेत. असे नेहमी कंपन्या डायरेक्टली मदत करत असतात. त्याच्याशी आमचा संबंध काय? आम्ही जो काढलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की गुन्हेगारी स्वरूपाच्या कुठल्याही कंपनीकडून पैसे घेता येणार नाही, कंपन्यांना कुठलेही अधिकार राहणार नाही, शिक्षकांचे पगार आम्ही देणार आहोत, स्कूल कमिटीचे सगळे अधिकार तसेच राहणार आहेत. मग खाजगीकरणाचा प्रश्न आला कुठे? काहीही बोलायचं, लोकांची वाटेल ती दिशाभूल करायची, मी हे नाही सहन करणार. म्हणतात की ललित पाटलांचा एन्काउंटर होऊ शकतो, त्यांच्या जीविताला धोका आहे. हे बघा सुषमा अंधारे ताई आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही हो, प्लीज. मला कशाला तुम्ही उगाच बघा, त्यांनी त्यांचं बोलावं, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्याची उत्तरं मी देणार नाही. संजय राऊतजी काय बोलले हल्ली मी ते सुद्धा टाळतो, कारण ते रोज बोलणार, मला रोज बोलायला वेळ नसतो. मी दिवस रात्र काम करणारा मनुष्य आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या मेळाव्यासाठी तुमच्या मतदारसंघात आल्या, मात्र त्यांच्या टीकेचं लक्ष दीपक केसरकर होते. त्यांनी दोडामार्ग वासियांना आणि तुमच्या मतदारसंघातील लोकांना असं आवाहन केलंय की जे हळू बोलतात त्यांच्यापासून सावध राहा, ज्यांना मनाची ठेवायला पाहिजे. जे हळू बोलतात असं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तालुका ज्यावेळेला स्थापन झाला त्याला ITI नव्हतं. ITI मी आणलं. तिथं चांगल्यापैकी हॉस्पिटल बांधण्यासाठी आज 27 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तिथं पंचायत समितीची नवीन इमारत दिलेली आहे. दोडामार्ग तालुका हा डोंगरी तालुका आहे, चारी बाजूने ते जोडण्याचं काम मी केलेलं आहे. त्या ठिकाणी चांगलं असं खेळाचं मैदान करून दिलेलं आहे. पूर्वी काय होतं आता काय आहे हे दोडामार्ग वासियांनी ओळखलं पाहिजे. बोलणारे काम करत नसतात आणि काम करणारे बोलत नसतात. त्याच्यामुळे मी हळू आवाजात बोललो तर त्यांना वाईट वाटण्याचं काही कारण नाही. आतासुद्धा बोलताना कुठे आवाज चढलेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. एक गोष्ट लक्षात ठेवावी की पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझं राजकीय नेतृत्व घडलेलं आहे. त्याच्यामुळे सुसंस्कृत कसं बोलावं हे मी पवारसाहेबांकडून शिकलेलो आहे. तेवढं जरी ताईंनी पवारसाहेबांकडून घेतलं तरी खूप होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.